जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आर्यल ग्रुपवर ईडीने 40 तासांपूर्वी त्या ठिकाणी छापा टाकला होता। आपण बघू शकतो की ईडीने त्या सोनं असेल, दागिने असेल किंवा रोकड असेल त्या ठिकाणी ईडीने जप्त केलेले आहे। ईश्वरलाल जैन माजी खासदार आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आपल्याकडे त्या ठिकाणी ईडीने छापा टाकलेला होता आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्यांनी मुद्देमाल जप्त केलेला आहे। छापा हा त्यांचा फॉलोअप ॲक्शन आहे, कारण CBIनी FIR दाखल केल्यानंतर ईडीला ॲक्शन घ्यायलाच पाहिजे, ती त्यांची सिस्टीम आहे। त्याप्रमाणे ते आले आपलं त्याच्याबद्दल काही दुराग्रह नाही, त्यांचं आपण स्वागत केलं, त्यांना संपूर्ण कॉपरेशन केलं। परंतु ज्या पद्धतीनं हे सीझर झालं आहे ते मला असं वाटतं आहे अजूनही की ते सीझर इलिगल आहे। याचं कारण असं की FIRमुळे ते आलेत ना। FIR ही 3 कंपन्यावर आरेलच्या आहे, आरेल ग्रुपच्या। ग्रुप तर फार मोठा आहे, 3 कंपन्यावर आहे। आरेल JPL म्हणजे राजमल लकीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरेल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि मानराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड। आता ह्या 3 कंपन्यामध्ये काही व्यवहारच नाही आहे, सगळं बंद आहे, कारण डिस्प्यूट स्टेट बँकेच्या बरोबर चालू आहे। व्यवहार त्याच्यामध्ये काही नाहीच, ते जे घेतले होते ते लोनसाठी त्यांनीच उघडायला लावले होते। आता राहिला आहे प्रश्न, मग हे सीझर कशाचं केलं? तर त्यांनी सीझर ही बिल्डिंग जी आहे ही राजमल लकीचंद पार्टनरशिप फर्मची आहे आणि त्या फर्मने ती भाड्याने दिली आहे आरेल एंटरप्राइजला आणि यांच्या ऑफिसेससाठी दिली, बाकीच्या सगळ्या ऑफिसेससाठी वर। आता आरेल एंटरप्राइजचं शोरूम, आरेल एंटरप्राइजचे मालक राज ऐश्वर्य जैन आणि मनीष जैन असे, म्हणजे ऐश्वर्य जैन म्हणजे त्याचं नावच तेवढं, राज ऐश्वर्य मनीष जैन हे दोघं बंधू त्याचे मालक। आता ते मालक त्यांचं त्या 3 फर्मच्यावर जे FIR आहे त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही, त्यांचं लोन नाही, ही त्यांची प्रायव्हेट फर्म आहे आणि ते दोघं ॲडल्ट आहेत, मेजर आहेत ना, ते त्यांचं काम बघत आहेत, त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बघत आहेत। ह्या फर्मचं गोल्ड किंवा कॅश ही सीझर करणं हे अनुचित वाटतं मला, माझ्या मते हे चुकीचं आहे। कारण त्यांना सर्च करायचं आहे काय, त्यांना शोधायचं आहे काय, त्या 3 ज्यांच्यावर आरोप दाखल झाले आहेत त्याचं तुम्हाला कागदपत्र काय पाहिजे ते आम्ही सगळे दिलेत, परंतु सीझर जी झाली ही वेगळ्याच फर्मची झाली। आता मी एक व्यवहार दाखवतो तुम्हाला की समजा मला यांनी लोन दिलं, माझ्यावर केस केली, मी नाही दिलं तर माझ्यावर केस जी झाली, FIR दाखल झालं, तर माझ्यावर तुम्ही कारवाई करू शकता, तुमच्यावर येऊन कारवाई केली तर काय होईल? तसंच झालं आहे। सो माझ्यामध्ये हे इलिगल आहे, हे लिगल नाही। म्हणून आता आपण ईडीच्या कारवाई विरोधात मग आपण म्हणताय की इनलिगल आहे, कोर्टात जाणारच आहे, ही बॅटल सुरू होईल। आता त्यांना आपण समजून सांगितलं तरी ऐकलं नाही, त्यांना त्या अथॉरिटीचा हात सदुपयोग म्हणा की दुरुपयोग म्हणा त्यांनी केला आहे, त्यांचे अधिकार वापरले, अतिशय चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली ईडीने असंच आहे ना। माझ्या मते आहेत, आता कायदेशीर काय ते जाणवत, कारण त्यांचा कायदा मला माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की या सीझरमध्ये काही अर्थ नाही। त्या 3ही फर्म ज्या म्हणजे ठाण्याला, नाशिकला आणि जळगावला ह्या आरेल एंटरप्राइज ह्या नावाखाली ह्या 2 पार्टनर्सच्या चालू आहेत। त्यांच्या व्यवहाराशी ज्या केसेस आहेत, त्यांच्या FIR ज्या आहेत त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही, अर्थार्थी कुठेच नाही। एवढं क्लिअर असतानाही त्यांनी सीझर केली। आमच्या कर्मचाऱ्यांनी बिचाऱ्यांनी सांगितलं, अरे आम्ही 250 लोक पोट भरतो, उद्या आमचं काय होईल? आमचं भरणपोषण याच्यावर आहे, तुम्ही असं आमच्यावर करू नका अन्याय, तुम्ही सीझर कशासाठी करतायत? पण ते ऐकले नाहीत, त्यांना करायची होती, त्यांनी केली, घेऊन गेलेत। आपल्याला ईडीने त्या ठिकाणी समन्स देखील दिलेले आहे, अजून पुन्हा आपल्याला ईडी त्या ठिकाणी चौकशीला बोलवणार आहे का? हो, निश्चित त्यांनी मला समन्स दिले आहेत। त्यांनी 22 तारखेला मनीष जैन आणि त्याच्या मिसेसला दिले आहेत, 23 तारखेला मला आणि माझ्या मिसेसला दिले आहेत आणि आम्ही 4च डायरेक्टर ह्या 3ही कंपन्यांचे आहेत। यांची सर्चमध्ये मानराज मोटर्स म्हणून जी आहे माझी आणि नेक्सा या दोघांचं काम बघणारे आमचे मॅनेजर तिथे डायरेक्टरही आहेत, अशोक बेदमुथा आणि त्याचा मुलगा,
या दोघांनाही समन्स दिले 24 तारखेचे. आता तिथे सर्च झाली, सगळं डॉक्युमेंट त्यांना काय पाहिजे असतील ते घेऊन गेलेत, मिळालेलं काही नाही. 0 पंचनामा आहे, घराचाही 0 पंचनामा आहे. माझ्या शालकाच्या इथे गेले त्याचाही 0 पंचनामा आहे. त्याचं फक्त मोबाईल जप्त केले त्याने, कारण ते माझ्याबरोबर 2-3 कंपन्यामध्ये डायरेक्टर आहेत, त्यांचं ते गेलं. अरे आमच्या वकिलांकडे आता टॅक्स कन्सल्टंटकडे गेले, त्यांचाही मोबाईल जप्त केला. काय संबंध आहे, कशासाठी केला? त्यांना अननेसेसरी त्रास, बिचाऱ्यांना सगळे 5 वाजेपर्यंत बसून ठेवला. 80 वर्षाचं वय, त्यांची तब्येत बरी नाही, तरी त्रास देत आहेत. आमच्या याला इथे जामनेरला माझा ॲड्रेस जामनेर दाखवलं आहे, कारण त्यावेळेला मी ज्यावेळेला इलेक्शन लढवलं आणि आजही माझं मतदान जामनेरला आहे. तर त्या जामनेरच्या ॲड्रेसमुळे ते तिथे गेलेत. खरं असतं की ती माझ्या धाकट्या मुलाच्या वाट्यावर आहे, त्याची बिल्डिंग आहे, त्याची ती सगळी प्रॉपर्टी आहे. दिवसभर आराम केला, काही काम नाही, कारण तिथं काही नव्हतंच. चौकीदार घर सांभाळतो आहे, आणखी कधी राहतच नाही. तर ज्या पद्धतीनं हे झालेलं आहे बरोबर नाही, इलिगल आहे. याची माझी लिगल बॅटल त्यांच्यावर आता सुरू होईल. पण तोपर्यंत मला हे जे आहे समन्स वगैरे आलेले, त्यांच्या असलेल्या शंका कुशंका दूर करणं हे माझं का परम कर्तव्य आहे. जे समन्स आपल्याला त्या ठिकाणी ईडीने दिलेलं त्याचं उत्तर देण्याआधीच आपण त्या ठिकाणी कोर्टात जाणार आहात? नाही, आधी ते निपटवेल. कारण कोर्टात जाण्यासाठी संपूर्ण मला कागदपत्र तयार करावं लागतील, पिटिशन तयार करावं लागेल, वकील त्यातला सुबुद्ध बघावा लागेल. हे सगळं करण्यासाठी 4-8 दिवस लागतील. परंतु तोपर्यंत आता शोरूम बंद होतं आहे, तर आम्ही बंद होऊ देणार नाही. 168 वर्षाची परंपरा अशी काही वाया जाण्यासाठी नाही, आणि त्याच्यासाठी आमच्या पूर्वजांनी आमच्या ताब्यात नाही दिली. आमचं तिथे चांदीचं शोरूम चालू आहे, डायमंडचं चालू आहे, 1 ग्रॅमचं चालू आहे, सोन्याची मोड घेण्याचं चालू आहे. मोड तर घेऊ शकतो ना. आता विक्रीसाठी मला कॅपिटल उभं करावं लागेल. मला विश्वास आहे की माझे आप्तमित्र आहेत, माझे प्रेमी आहेत, हितचिंतक आहेत, माझे नातेवाईक आहेत, ह्या सगळ्यांकडून फुल नाही फुलाची पाकळी मला निश्चित ते याच्यामध्ये मदत म्हणून देतील. त्या कॅपिटलवर मी पुन्हा माझा बिझनेस चांगला उभारेल आणि चालू करेल. हा बंद पडणार नाही, कारण ते माल आणण्यासाठी कोर्टात गेल्यानंतर इतक्या लवकर होतं का? 4-6 महिने निघू शकतात, वर्ष निघू शकतं. तर का मी वर्षभर शोरूम बंद ठेवणार नाही. 2-4 दिवसाची गोष्ट वेगळी, पण तरी हे 3-4 वस्तू मी तुम्हाला सांगितल्या हे चालू राहतील. सर, त्याचबरोबर आपण शरद पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात. आपण खासदार त्या ठिकाणी माजी खासदार राहिलेले आहात. राष्ट्रवादीचं 15 वर्ष आपण त्या ठिकाणी खजिनदार पद त्या ठिकाणी भोगलेलं आहे. सर, एकंदरीत राजकीय वर्तुळात चर्चा अशी की आपण शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात म्हणून कारवाई आपल्याकडे जो तो आपापला निष्कर्ष काढू शकतो. आपली काय प्रतिक्रिया? मी जोपर्यंत आपण म्हणताय की अतिशय चुकीच्या पद्धतीने ईडीने चुकीच्या पद्धतीने झालं मी सांगतोय, कारण याची प्रूफ माझ्याकडे आहे. पण ते राजकीय हे सगळं घडलं का हा असा आरोप मी करणार नाही जोपर्यंत माझ्याकडे त्याचे पुरावे असणार नाही. मला कोणावरही खोटा आरोप करता येत नाही, मी आयुष्यात केले नाही, करणार नाही. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जप्तीची कारवाई झालेली आहे. अंदाजे किती कारवाई झालेली आहे, काय कुठला मुद्दा? साधारणतः एक 20-1 कोटी रुपयाचा माल ते घेऊन गेलेत, कॅश आणि माल घेऊन गेलेत. आपण बघू शकतो हे होते माजी खासदार ईश्वरलाल जैन. त्यांनी सांगितलेलं आहे की 20-1 कोटीच्या जवळपास मुद्देमाल त्या ठिकाणी ईडीने जप्त केलेला आहे आणि कायदेशीर मी त्या ठिकाणी लढा त्या ठिकाणी देणार आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह मी खेमचंद कुमावत, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.